हार या ठिकाणी मंदिर तरफ नीलकंठेश्वर महादेव मंदिर जाणारा रस्ता या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही। तुम्ही बघू शकता मैयाच्या किनाऱ्यावरतीच आहोत। आजचा दिवस 16वा दिवस आहे आमचा। या ठिकाणी परिक्रमा करत असताना बघा हे निसर्ग आहे, हा रस्ता आहे। शक्यतोपर्यंत इकडं पण जास्त परिक्रमावाशी येत नाही, कारण की 4 ते 5 किलोमीटरचा फेरा पडतो। 2-2.5 किलोमीटर आतमध्ये यावं लागतं आणि नंतर परत तिकडं वापस जावं लागतं। आमचे गुरुबंधू या ठिकाणी पर्यटक तीर्थयात्रा करणारे भरपूर येतात। नीलकंठेश्वर महादेव मंदिर नर्मदे हर। नर्मदे हर बघा, बघू शकता तुम्ही नीलकंठेश्वर महादेव मंदिर या ठिकाणचं सगळं दृश्य अतिशय मनमोहक दृश्य आहे। अरे परिक्रमा अशी आली इकडून। बघा या ठिकाणी श्रीराम जय श्रीराम परिक्रमावासी सुद्धा दर्शनासाठी येतात। या ठिकाणी नीलकंठेश्वर महादेव मंदिर अतिशय मनमोहक असं दृश्य आहे, बघण्यासारखं आहे। तरी पण सर्व परिक्रमावासियांनी दर्शनासाठी या ठिकाणी येणं अत्यंत गरजेचं आहे। बघू शकता नर्मदे हर मैया आहे निध नर्मदे हर बोला चालू जी। श्री नीलकंठ धाम जो स्वामी नारायण के जो नीलकंठ वर्णी कहते हैं, उनका यह मंदिर है और ये नर्मदा मैया के किनारे पर विराजित है। पवित्र और एक निसर्ग के सानिध्य में यह मंदिर है। देखिए बहुत ही दृष्टि को मनमोहक करता है। नर्मदे हरी बघा, या मैयाचं पात्र आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती मोठं पात्र आहेत आणि समोर जे आहे ते कुबेर धाम आहेत। बघा कुबेराचं मंदिर आहे।
हे आणि या तीरावर हे श्री नीलकंठेश्वर धाम महादेव मंदिर आहे। या ठिकाणी सुद्धा आपण आता दर्शन करणार आहोत। मैयाचं पात्र खूपच मोठं आहेत। हो असं कसं आहे इकडून असं वाहत आहे। तवा नदीचं पात्र पण असंच मोठं आहे बरं का। नर्मदे हर हर नर्मदे। नर्मदे हा नीलकंठेश्वर नीलकंठ धाम। हा येताना उत्तर तटाला असताना कुबेराच्या मंदिरात येतो। अरे 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 नील्या चला काढू। बघा किती मनमोहक दृश्य आहे। एकदम नयनरम्य वातावरण आहे। पाणी बघू शकता कसं आहे ते। काचेसारखं पाणी आहे। Tocar te pases, dámela, ándale toda. नर्मदे नर्मदे हा अच्छा नर्मदे नीलकंठवर्णी जो थे जो स्वामीनारायण के प्रवर्तक है सांप्रदायिक है, तो जो यात्रा कर जब भारत भ्रमण कर रहे थे तो यहाँ आकर गुजरात में उनके गुरुजी से जब मिले थे जो रामानंद भगवान उनकी मूर्ति है ये नर्मदे हा लड्डू गोपाल भगवान श्री कृष्ण। नर्मदे हार मैयाचं पात्र आहे।
ठिकाणी बजरंगबली. मी बनालो पाहिजे थोडंफार याच्यामध्ये व्हिडिओ बनायला. असं कसं नर्मदा मैया की जय हो. आता तंगीमध्ये पैसे पडलेले होते. बघितलं छोटं मंदिर काय कुठे काय माहिती. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. या ठिकाणी मैयाचा किनारा लागलेला आहे. नलेश्वर महादेव मंदिरातून दर्शन निघाल्याच्या नंतर नर्मदे हर. मैयाचा किनारा आहे. मैयाचं पात्र बघू शकता तुम्ही. ते समोरची जी टाकी दिसती तिथपर्यंत मैयाचंच पात्र आहे. असा किनाऱ्याचा आनंद असतो. नर्मदे हर. शक्यतोपर्यंत आम्ही किनारा शोधण्याचा प्रयत्न करतो, कारण खूपच समाधान भेटतं त्यामुळं. नर्मदे हर. नर्मदे हर. मैयाच्या जप करत चालायचा.
चालत असताना नर्मदे नर्मदे हार या ठिकाणी परिक्रमावासी किनाऱ्याने चालत असताना किनाऱ्याचा आनंद घेत चालतात आणि किनाऱ्याने चालता चालता आत्ता समुद्र जवळ आलेला आहे म्हणून शक्यतोपर्यंत किनाऱ्याचा मार्ग शोधत चालत असतात. कारण की मगर हे मैयाचं वाहन आहे असं सांगतात आणि म्हणून परिक्रमावासियांना इच्छा असते की मगर तरी आपल्याला दर्शन देईल, मगरीने दर्शन दिलं म्हणजे मैयाचं दर्शन झालं असं भावना आहेत. आणि एक जर विचार केला तर खरोखर आहे, कारण मैयाचं ते वाहन आहे म्हणून आपण शोधाशोध करत चालत असतो. आणि तसा पण मैयाच्या किनाऱ्याने चालताना आनंद खूपच येतो, आनंद द्विगुणित होतो. म्हणून शक्यतोपर्यंत तुम्ही बघू शकता या ठिकाणी किनारा आहे. या ठिकाणी बघा परिक्रमावासीसुद्धा नर्मदे हर परिक्रमावासीसुद्धा आहेत आणि आम्ही या ठिकाणी चालतो आहे. रस्ता हा किनाऱ्याने असाच असतो. नर्मदे हर नर्मदे हर. बघा पाणी पण कसं आहे एकदम काय करतात जारच्या पाण्याला फिल्टरच्या पाण्याला. मैया म्हटलं म्हणजे अहो या ठिकाणी जे प्रॉपरचे लोक आहेत ते सुद्धा मैयामध्ये कपडे धुत नाही, किती पवित्रता राखतात. म्हणून चलो और एक बार नर्मदे हर नर्मदे हर. बघू शकता तुम्ही मैयाचा किनारा चालत असताना. हे बघा कसं वातावरण आहे, एकदम शांत वातावरण आहे. फक्त राम धडाका उन्हाचा तडाखा चालू आहे त्यामुळं थोडं जड जात आहे. नाही तर मैयाचं पाणी बघा किती हाताने घेता येते बघा एकदम. नर्मदे हर हर. या ठिकाणी तुम्ही बघू शकता कुठली तरी नदी मैयाला मिळालेली आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. या ठिकाणी मैयाचा किनारा दरडी अशी ढासळलेली असते. बघा मैयाच्या पात्रामध्ये स्नानासाठी आलेले भाविक परिक्रमावासी या साईडने चालतायत. किनारा नर्मदे हर. नर्मदे हर. या ठिकाणी पाटणा गावामध्ये आल्याच्या नंतर तर हा आश्रम आहे. मैयाच्या किनाऱ्यावरती परिक्रमावासी आहेत. चंद्रकांतेश्वर महादेव मंदिर इकडे मंदिर आहेत. परिक्रमावासी आहेत. एक छोटंसं मंदिर आहे. इकडं मैया आहेत बघा समोर. या रस्त्याने गेलं 500 मीटर अंतरावर मैया आहे. नर्मदे हर.